राम राम तुमच्या सगळ्यांना. मित्रांनो, कसं आहे ना की हे जे मागे दिसतंय ना, हे सगळं टमाट्याचा प्लॉट आहे मित्रांनो. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की जे उत्पन्न आपलं जे आहे ते आपलं नेहमी प्रमाण आपण घेतो, पण त्याच्यापेक्षा आपल्याला थोडंफार जास्त वेळ भेटलं पाहिजे. तर मग मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही आहे. नित्यनेमानं तुम्हाला काय करायचं आहे, एक टाईम टेबल तयार करायचा आहे. टाईम टेबल असं तयार करायचं आहे की तुम्ही बघू शकता की आता आपल्या प्लॉटावर काय रोगराई आहे आणि काही नाही. आता तुम्हाला तुमच्या शेताचं सगळं वातावरण माहीत असतं. तुम्ही आता कधी ना कधीतरी टमाट्याची झाडं, मिरचीची झाडं लावलेलंच असतात. सगळ्याला माहिती आहे की मिरचीच्या झाडावर जे आहे ते लीफ कळस व्हायरल येतो, जे की किडे राहतात ते. आणि त्याचं जर आपण सुरुवातीपासून चांगलं नियोजन केलं, त्या सगळ्या गोष्टी आपल्याला कमी पाहायला भेटतात. तर मग मित्रांनो, असंच टमाट्याचं पण आहे. तुमच्या शेतात तुमचे कोणत्या बॅक्टेरिया जास्त आहे, कोणत्या कमी आहे, हे सगळं तुम्हाला माहीत पाहिजे. तुम्ही एक काम करायचं, वही घ्यायची आणि पेन घ्यायचा आणि एक विचार करायचा की मी 2-3 वर्षाच्या आधी जी शेती करत होतो, ती शेती माझी कशी होत होती आणि कशी मी ती करत होतो, मेंटेन समजा सगळं असं तुमच्या शेतातलं वातावरणाचं असते ते. तुमच्या शेताच्या आजूबाजूला जितके ते टमाट्याचे प्लॉट असतील तितके तुम्ही जाऊन बघा. त्यांच्या टमाट्यावर कोणते रोगराई येईल आहे ते तुम्हाला समजून जाईल. आधीच कळून जाते मित्रांनो. तुमच्या शेताचं सगळं मशागत झाली की काय करायचं माहिती आहे का? आता तुम्ही सगळं तुमच्या एरियामध्ये जितके जासाल तितकेच रोग तुमच्या एरियामध्ये पण येतात. आणि जर चांगलं नियोजन आणि परफेक्टली जर काम केलं मित्रांनो, तर कमी खर्चात जास्त उत्पन्न तुमचं निघू शकते. तर काय करायचं माहिती आहे का? आता तुम्ही समजा तुमच्या शेजारच्या शेतामध्ये गेले, त्याच्या शेतामध्ये काय रोग येईल तुम्हाला ते कळूनच नाही राहिलं नेमकं, की झाड वाळून राहिलं आहे, खाली पाणी गिणी तर भरपूर आहे मित्रांनो. जास्त पाणी दिलं तरी बी झाड वाळते, हे त्याच्यामध्ये आहे. पण मग त्याच्यात कोणते बॅक्टेरिया जमिनीत आपल्या जास्त वाढलेत आणि कोणते कमी झालेत. रासायनिक खतं इतके टाकणं झालेत की लोक आता ते विचार पण करून नाही राहिले की बुवा लोकांना काय फक्त उत्पन्न जास्त पाहिजे. तर मग ते मातीचं आपली बंजर हो राहिली, त्याच्याहून त्याला काही घेणं देणं नाही. तुम्ही बघू शकता की आता आपण जो युरिया DAP जर आपल्या शेतामध्ये टाकलं ना, तर त्यानं काय होतं की आपले जे जंतू राहतात, शिदोड म्हणतात त्याला, ते जपतात जमिनीत आणि ते आपली जमीन उपजाऊ करतात. पण आता थोडंफार खत जर टाकलं तर ते लगेच मरतात. मग आता याला उपाय काय? तर मित्रांनो, आता काय करायचं माहिती आहे का? तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने पण शेती करता येते आणि थोडीफार ह्या पद्धतीने पण शेती करता येते. तुम्ही एक काम करायचं, तुम्ही जितकं तुमचा प्लॉट लावला, समजा 1 एकर लावसान का 10 गुंठे लावसान का 30 गुंठे लावसान, 2-2 भाग करायचे. तर ह्यो आपला मुद्दा नाही आहे. ह्यो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नैसर्गिक तुम्हाला मी सांगेन. सांगायचं जर असलं कमेंटमध्ये जरूर सांगा. हे एक नंबर आहे. तुम्ही जर तयार केलं तर ते कमी याच्यात जास्त याला लागून जाते. तर थोडक्यात सांगतो की शेण जे असते मित्रांनो, ते खत टाकल्यापेक्षा तुम्ही जर ते ओलं शेणखत जर पाण्यात मिसळलं आणि तुमच्या शेतात जर का समजा ड्रिप इरिगेशन जर का असेल ना, तर असं तर मल्चिंग टाकेल राहते, ड्रिप राहते. तर मित्रांनो, जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. एक आपला टब घ्यायचा मोठा, त्या टपामध्ये पूर्ण शेण टाकायचं, पाणी टाकायचं आणि त्याला हलवायचं. आणि जर तुम्हाला जास्त उत्पन्न जर लागत असेल मित्रांनो, तर तुम्ही फक्त 2 गोष्टी करू शकता. याच्यामध्ये 2 गोष्टी ॲड करणं अर्जंट आहे. तर त्या 2 गोष्टी कोणत्या कोणत्या आहे मित्रांनो, त्या मी तुम्हाला थोडक्यात येतच सांगत आहे. थोडेफार मी माझ्या पद्धतीने पण याच्यात ॲड केलेलं आहे, ते तुम्ही करू शकता. नाही तर नाही केलात तरी बी चालतं. तर मित्रांनो, त्या 2 गोष्टी कोणत्या आहे माहिती आहे का? युरियापेक्षा पण आणि DAPपेक्षा पण जास्त ताकद ज्या मग गोष्टीमध्ये आहे आणि तुमची जमीन बिन चांगली राहील, अशा गोष्टी मित्रांनो तुम्ही जमिनीत टाकल्या तर तुमचं जमिनीचा उपजाऊपणा जास्त वाढतो. तर मग अशा गोष्टी कोणत्या आहेत? तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही काय करायचं, 10 किलो शेण घ्यायचं वल्लं, ते टाकायचं एका टपामध्ये मोठ्या, नाही तर बॅलरमध्ये टाकलं तरी बी चालते. पण तुम्ही जर आता काय करायचं, ड्रिपनं ते सोडलं जात नाही, कारण की ते हे होते. जर तुम्हाला ड्रिपनं जर सोडायचं असेल, त्याचं बी एक सोल्युशन सांगतो मी. धुडकं घ्यायचं मोठं, त्याच्यामध्ये शेण टाकायचं पूर्ण, नाही तर मग बारीक बारीक छद्र जर असले, नेट जर असली आपली, ती बी चालते. त्या त्या ह्याच्यात टाकायचं बंद, शेण टाकायचं. तुम्हाला जे जे तुमचं लागत असेल ते टाकायचं पूर्ण. आणि काय करायचं, एक धुडकं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गूळ ठेसायचा. गूळ भेटतो ना आपला, गावरान गूळ भेटतो मित्रांनो, काळा. तुम्ही काळा गूळ जर घेतला तर एकदम उत्तम उत्पन्न राहते, ते उत्तम राहतो. तर काय करायचं माहिती आहे का, की गावरान गूळ आणि शेण हे काय करायचं, हे वेगवेगळ्या कपड्यात बांधायचं आणि तुम्ही जे कालवत आहे ना त्याच्यामध्ये सोडून द्यायचं, ते पॅक बांधायचं आणि त्याच्यात टाकून द्यायचं. सकाळ संध्याकाळ फक्त 4-5 दिवस ते हलवत राहायचं. बाकी त्याचं सगळं जे शेणाचा गार आहे तो सगळं त्याच्यामध्ये येऊन जातो. आणि ते हलवलं ना तुम्ही, तर एक काम करायचं मित्रांनो, ते सगळं हलवलं की नाही, 2 दिवस 3 दिवस मित्रांनो चांगलं त्याला हलवून घ्यायचं. आणि याच्यामध्ये काय टाकायचं माहिती आहे का, 4 ते 5 लिटर, नाही समजा इतकं कोणाकडे नसतंय, पण असलं तर तुमच्याकडे लई चांगली गोष्ट आहे, 10 लिटर गोमूत्र टाकायचं. पण आपल्याला 1-1.5 लिटर पण चालतंय. तुम्ही थोडंफार त्यात गोमूत्र टाकायचं आणि नंतर ते हलवून घ्यायचं चांगलं. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या की ते
4-5 दिवसांनी ते तयार होऊन जाते. तर मित्रांनो तुम्ही ते डायरेक्ट तुमच्या ड्रिपनं पण सोडू शकता, कारण की त्याच्यात नीट कुसक पण कण राहत नाही. ते ड्रिपनं सोडायचं कसं मी तुम्हाला याच्यात थोडीफार माहिती देतो. तर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्ही समजा तुमचा जो पंप राहतो त्याच्यात थोडंफार जर कचरं गेलं तर ते अटकतंय. तर मित्रांनो काय करायचं, एक धुडकं घ्यायचं मोठं आणि सकाळी सकाळी 2 दिवस हलवायचं त्याला. 2-4 दिवस तुम्ही समजा हलवलं की मग एक रातभर आणि एक दिवसभर तसंच ठेवायचं, हलवायचं नाही. आपली लाईन जेव्हा येते समजा तुमचं सोलर असेल, लाईन असेल, काही बी असेल, तर एक विचार करायचा की आपल्याला आता पाणी द्यायचं समजा उद्या 1 वाजता द्यायचं का 2 वाजता द्यायचं, ते तुमचा विचार तुम्ही बघू शकता. पण तिथून पुढचे 24 घंटे त्या बॅलरला हात पण लावायचा नाही आहे. म्हणजे त्याला काडीनं असं हलवायचं पण नाही, काडी सगळं बाहेर काढून टाकायचं. पण ते शेणाचं ते त्याच्यातच राहू द्यायचं. आपलं जे गुळाचं पाणी आहे ते त्याच्यामध्ये विघळून जातं सगळं, आणि जे जितकं पण त्याच्यातून समजा कचरं बाहेर निघतं का नाही ते वर तारांगतं आहे. मग आता वर तारांगलं की ते एका शेजारी करून घ्यायचं आणि त्याच्यातून ते पाणी काढलं आपण की ते धुडकं आपलं ठेवलं राहतं समजा इकडं. तर एक कॅन घ्यायची, त्याच्यात टाकायचं ते समजा आपल्याला जिथं काम पडतं तिथं, आणि तिथं गाळून घ्यायचं. ह्या सगळ्या गोष्टी कायमुळे चालल्या, फक्त की आपलं ड्रीप जे असतं ते ब्लॉक होऊ नये म्हणून. तर ते तुम्ही एकदा गाळून घेतलं की त्याच्यात काहीच राहत नाही मित्रांनो. त्याला जर आपण हलवलं नाही ना तर जड वस्तू जी असते ती खाली पडते, आणि जितका त्याचा आरग राहतो, जेणेकरून तो आरग कसा असतो की ह्या झाडाला आणि मुळ्याला मित्रांनो ते चांगल्या पद्धतीनं त्याच्या पोषणाला भरपूरच मदत होते. मित्रांनो गोमूत्र काय करतंय ना, की तुम्ही बघू शकता की गाईचं गोमूत्र जे असतंय ते तुमच्या पिकाला उपजाऊ बनवते, तुमच्या पिकाची काळोखी सगळी वाढवते. तर तुम्हाला एका पद्धतीनं सांगतो मी की तुम्ही हे सगळं करून बघा. इतकं महाग भेटतं आपल्याला, सगळ्या गोष्टी आयत्या भेटायला लागली, इतकं कष्ट कोण करणार आहे म्हणा त्याच्या गोष्टी. पहिलेच तर आता शेण भेटून नाही राहिलं म्हणतात लोक, गाई कमी राहिल्या. मित्रांनो तुमची एक गाय 1 एकर वावर कशी बी पोहोचवते. तुम्ही एक गाय घ्या, पण आता ते वळण कोण हे कोण कारण वाडा भानगडी झाल्यात ना, त्याच्यामुळं मित्रांनो म्हणतो की नैसर्गिक पद्धतीनं जर शेती करायची असेल तर तुम्ही हे सगळं करू शकता. नाही तर मग तुम्हाला ते खताकडे वळणंच लागेल, कारण की या जमिनीमध्ये इतकी बंजर होईल ना की याला खत माहीत नाही आहे. आपलं शेणखत किनखत आपण पहिल्यांदा ते टाकत होतो, ते आता लोक ते टाकल्यापेक्षा मित्रांनो तुम्ही वल्लं शेणखत याच्यामध्ये टाकून द्या. ह्या ज्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं हे ड्रिप इरिगेशन, त्यानं तुमचं ड्रिपकेशन ब्लॉक होणार नाही. तुमच्याजवळ जर टाईम नसेल तर मित्रांनो 2-4 दिवस हलवायचं मस्तपैकी आणि टाकून द्यायचं. डबल एक उपाय आहे मित्रांनो, तुम्ही काय करू शकता की तुम्हाला मी करून दाखवीन, नाही तर एखाद्या बारीनं मी करणारच आहे. तर चला मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ जर आवडला आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. चालू आहे का?